नमस्कार, मी सौ अनघा अरुणमुळे. नवी मुंबई, खारघर. भाषा ते मातृभाषा. माझी मातृभाषा तर मराठी आहे. मला मराठीचा अभिमान आहे आणि सगळ्यांनाच हवा, प्रत्येक मराठी माणसाला. ती मराठी भाषा जी आहे ना, ती बाहेर अगदी उभी आहे. हो, येणं जाणं करते आहे, येते आहे, जाते आहे तुमच्या घरात, पण तिला घरात अजून खूप तेवढं मला असं वाटत नाही की तिला वास्तव्य आहे, तिचं राहणं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या तोंडी मराठी आहे, घरातल्या अगदी नातवापासून तर आजीपणजोबापर्यंत. तर ते आपल्याला जपायचं आहे. सगळ्या माझ्या मैत्रिणींना, जाणकारांना नमस्कार करते आणि थोडंसं सांगायचा प्रयत्न करते. मराठी भाषा काय आहे हो? बघा कसं सांगितलेलं आहे, संस्कृत ही आपली आजी आहे. संस्कृत ही आपली आजी आहे. मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. हिंदी तर राष्ट्रभाषा आहेच. तुम्ही म्हणाल मग बाकीच्या भाषा काय आहेत? त्या आपल्या सगळ्यांच्याच मैत्रिणी आहेत. सगळ्या भाषा यायला पाहिजे. भाषा श्रीमंती तर हवीच हो, भाषा श्रीमंती तर हवीच. सगळ्या भाषा यायला पाहिजे, कारण समाज जोडायचा आहे आपल्याला, समाजात राहायचं आहे. जसं आपण एक एक फूल जोडून हार तयार होतो आणि एक एक दिवा जोडून माळ तयार होते, तसं एक एक भाषा शिकून आपण समाज जोडतो. मग इंग्रजी काय आहे? तर इंग्रजी खरंच ते इंग्रज सोडून गेले, इतके वर्ष झाले, पण ते आंदणात काय आपल्याला इंग्रजी देऊन गेले का हो? इतका पण त्यांच्या प्रेमात पडलो आहे. चांगली आहे, व्यवहाराला पाहिजे आहे, स्मार्ट आहे, म्हणजे अगदी छाप पाडणारी आहे, सगळं मान्य आहे. पण तिला स्वयंपाकघरात येऊ देऊ नका, हॉलमध्येच. कारण ती शेजारी आहे आपली, शेजाऱ्यांची तर आपल्याला मदत लागतेच. शेजारी चांगलेच पाहिजे, त्यांची भाषा आपल्याला यायला पाहिजे, आपली भाषा त्यांना यायला पाहिजे. समजा दुसरे कोणी भाषा बोलणारे असतील तर. पण खरं सांगू, आईची मॉम होऊ देऊ नका. आईमध्ये जे सौंदर्य आहे ते कशातच नाही आहे. आईला आईच म्हणा. एक किरण वाळिंबे म्हणून आहेत, त्यांनी खूप छान कविता केली म्हणा, किंवा सांगितलं म्हणा, असंही म्हणूया आपण. ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. त्यांना मी ओळखतही नाही, पण त्यांना धन्यवाद देते की इतकं तुम्ही छान खरंच लिहून ठेवलेलं आहे. ते मी वाचण्याचा प्रयत्न करते. इंग्रजीच्या नादापायी मराठीचा झाला डब्बा गोल. इंग्रजीच्या नादापायी मराठीचा डब्बा गोल. अरे माणसा, आता तरी मराठीत बोल. इंग्रजी भाषेत सगळा वर्ग होतो पास. इंग्रजी भाषेत सगळा वर्ग होतो पास. पण मराठी मुलगा मराठीतच होतो नापास. किती आपलं चांगलं नाही वाटत असं आपल्याला. त्याही व्हायच्यात पास हो, इथेही तू पास हो, आनंद आहे आम्हाला. आता पहा, प्रेम करतो तुझ्याशी, प्रेम करतो तुझ्यावर असं म्हटलं तर ती म्हणते हेंबाड्या. कारण तर मराठीत म्हटलं ना त्यांनी. प्रेम या शब्दाचा अर्थ किती उदात्त आहे, पण ती म्हणते हेंबाड्या. आणि त्यांनी जर का म्हटलं आय लव यू, तर मनातल्या मनात मारते उड्या. बघा किती आपण आहोत. किती छान लिहिलं आहे त्यांनी. माय झाली मॉम आणि बाप झाला डॅड. माय झाली मॉम आणि बाप झाला डॅड, आणि रेव पार्टी नाचून नाचून मुलं झाली मॅड. भांडण करते बायको घरात. काय म्हणते ती? बापूला इंग्रजी शाळेत टाका. बापूला म्हणजे मुलाला इंग्रजी शाळेत टाका. काय सांगू हो, मराठी माणसापासूनच मराठीला आहे का धोका? मराठी माणसापासूनच मराठीला आहे का धोका? ज्ञानोबा तुकोबा यांची कुंभारवाणी, ज्ञानोबा तुकोबा यांची कुंभारवाणी
आठवा मराठीचा गोडवा. आठवा मराठीचा गोडवा. मराठी माणसाचा नवीन वर्षाचा सण असतो गुढीपाडवा. मराठी माणसाच्या नवीन वर्षाचा सण असतो गुढीपाडवा. सावध व्हा मित्रांनो, पुन्हा एकदा एकच सांगते, सावध व्हा मित्रांनो, जपा मायबोली मराठी. सावध व्हा मित्रांनो, जपा मायबोली मराठी. मराठीतूनच बोला, मराठीतूनच बोला, मराठी रक्षणासाठी. मराठी रक्षणासाठी. खरंच मराठीचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला घरात मराठीच बोलायला पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये हे व्हायलाच पाहिजे. चातुर्मास आहे, श्रावण सुरू होतो आहे सोमवारपासून, तर निदान महिनाभर आपण प्रयत्न करूया की मी मराठीत बोलीन. आणि हे व्हॉट्सॲपवर सुद्धा आपण जेवढं टाकतो तेवढं इंग्लिशमध्ये न टाकता मी जास्तीत जास्त मराठीत टाकण्याचा प्रयत्न करीन. एवढीच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते. माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.